चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पोहोचलेलो आहे जळगाव जिल्ह्यातील भोजवाड तालुक्यातील लोणवडी या गावात। लोणवडी या गावात रात्रीचा पाऊस एवढा भरपूर झालेला आहे की अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे। त्यापैकी बरेच शेतकरी इथं हजर आहेत आणि ते बघा आता कष्ट घेऊन उभे आहेत। तर सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव अरुण मानव पाटील आणि या शेतकऱ्याचं नाव आहे सुभाष वासुदेव हिंगे पाटील। या शेतकरी आमचे चारही शेतं इकडे पावसामुळे नुकसान झालेले आहे व बस आधी जे पाऊस होता त्याच्यामुळे पण आमच्या शेताचे भरपूर नुकसान झालेले आहे। आजचा संध्याकाळचा पाणी सकाळचा पाणी 3:30 वाजेपासून ते 4:30 वाजेपर्यंत भरपूर पाणी पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे पुऱ्या आमच्या शेतकऱ्यांचे कणस वाहून गेलेले आहे, गंज वाहून गेलेला आहे, पूर्ण पट्टा वाहून गेलेला आहे। बहुत सारे ऐसे किसान हैं कि उनका खेती का बहुत सारा नुकसान हुआ है। यहाँ पे आप देख सकते हैं ये न्यूज चॅनल पे। सरकार आमच्याकडे लक्ष पण देत नाहीये। आमच्याकडे दरवर्षी आमचं हे नुकसान शेताचा पंचनामा व्हावा आणि आम्हाला काही रक्कम मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। ये शेतकरी लोगों का कहना है कि हमारे का जो भी नुकसान हुआ है वो तुरंत से तुरंत पंचनामा होके उनको जो नुकसान हुआ है उनका भरपाई मिलने की वो मांगनी कर रहे हैं। आमचा पहिले पंचनामा नाही झाला आहे। बोला आमचा पहिलाही आधी पंचनामा नाही झालेला आहे, पंचनामाला कोणी आलं नाहीये। पावसामुळे आमचं पहिलेही नुकसान भरपूर झालेलं आहे। हंगामी पावसामुळे डबल पेरणी केलेली आहे, आम्ही डबल पेरणी केलेली आहे आणि आता हे जे पावसामुळे ना आता तर भरपूर नुकसान झालेलं आहे। आता पूर्ण काहीच नाही झालेलं आहे। पूर्ण शेतकऱ्यांचे आजूबाजूला पूर्ण इथं टोटल चारी बाजूला मक्याचा गंज होता, मक्याचा गंज पण वाहून गेलेला आहे इथं। इन किसानों का कहना है कि पहली बार भी जो भी बारिश हुई थी तो उनका बहुत सारा नुकसान हुआ था, फिर भी पंचनामा नहीं हुआ। अभी वापस बारिश का वापस उनकी फसल पेगी। तो इनका कहना है कि वापस जल्द से जल्द पंचनामा होके हमें जो भी नुकसान हुआ खेती का हमारा तो वो जल्द से जल्द मिलना चाहिए। ये न्यूज मीडिया के साथ मैं यशवंत सौरी पुकार, जलगांव, महाराष्ट्र।